Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की काँग्रेस अडचणीत याचं जे कारण आहे, नाही शेवटी माझं म्हणणं वेगळं. ज्यावेळेस एका पक्षाचा ज्या हक्काच्या संगमनेरमध्ये काँग्रेसचा उमेदवारच नाही, सगळ्यांची घराणेशाही जोरदार पद्धतीने चालू आहे, तो अपक्ष आमदार झाले. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वातावरण अगदी गरम झालेलं आहे. मी सध्या संगमनेरमध्ये आहे. आत्ता आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आहेत आणि त्यांच्या अनुभवाने आणि त्यांच्या सगळ्या या गोष्टीमुळे ते या सगळ्या राजकारणाकडे कसं बघतात हे आपण जरा जाणून घेऊया. साहेब, राज्यात सध्या रणधुमाळी आहे. नगर परिषदा, नगरपंचायती, काँग्रेसचा एक तुम्ही पूर्ण जर बघितला, तुम्हाला एक तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला काय वाटतं, काँग्रेस आत्ता नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी सज्ज आहे, तयार आहे? काय परफॉर्मन्स असेल? नाही, काँग्रेस तर तयार आहेच आहे आणि कार्यकर्ते कामाला आहेत. एक गोष्टीची काळजी आम्ही करतोय की बिहारची निवडणूक अशा पद्धतीने झाली किंवा महाराष्ट्राची सुद्धा विधानसभेची निवडणूक, या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला पराभूत करणं हा उद्दिष्ट आम्ही ठेवतो आहोत. किंवा महायुतीचे जे कोणी असतील की जे आम्ही प्रतिगामी शब्द आहे त्यांना पराभूत करणं हे उद्दिष्ट ठेवून आम्ही काम करतो. त्यामुळं कधी कधी असं आहे की कोणाला बरोबर घेणं हे करणं, पण तो उद्दिष्ट हे आहे की भारतीय जनता पक्षाला पराभूत करणं, आणि ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. यामध्ये एक गोष्ट मात्र तुम्हाला मी निदर्शनाला आणू इच्छितो की असं आहे की ज्यावेळेस ह्या निवडणुका लागलेल्या आहेत, बराच काळ सुप्रीम कोर्टामध्ये ह्या गोष्टी पेंडिंग होत्या. सुप्रीम कोर्टनी सांगितलं की विशिष्ट कालमर्यादेत तुम्ही हा विषय संपवा. सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर असताना घटनात्मक खंडपीठानं निर्णय दिलेला असताना, घटनात्मक पीठानं निर्णय दिलेला असताना सुद्धा आरक्षणाची जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतलेली नाही असं निदर्शनाला आलेलं आहे. 25 तारखेला सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. मला हे समजत नाही की हे निवडणूक आयोग कशा पद्धतीनं काम करतात, राज्याचा निवडणूक आयोग कशा पद्धतीनं काम करतो, हे जाणीवपूर्वक केलं जातं की काय असं वाटावं. इतकं धोकेदायक सगळं काही घडत असताना आम्हाला दिसतं आहे. आणि त्यामुळं आज तरी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या, महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या धोक्यात आहे अशी परिस्थिती आहे. पण तुम्ही वोट चोरीचा विषय आत्ता काढलात. बिहारच्या निवडणुका होण्यापूर्वी सुद्धा राहुल गांधींनी नेहमी वोट चोरीबाबत, म्हणजे हरियाणा असेल किंवा इतर राज्यांमधल्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्या वोट चोरीच्या गोष्टी समोर आणल्या होत्या, निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यांनी ही सुद्धा एक बाब आणली होती की बिहारमध्ये सुद्धा वोट चोरी होऊ शकते असं त्यांना एक वाटलं होतं. तुम्हाला वाटतं या बिहारच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये नितीश कुमार असतील किंवा भाजप असतील ह्यांना जे प्रचंड यश मिळालंय, तुम्हाला याच्यामध्ये थोडं वोट चोरीचा वास येतोय? तुम्हाला वाटतं ह्याच्यामध्ये सुद्धा वोट चोरी झाली? नाही, तुम्ही ज्या पद्धतीनं 65 लाख मतं कमी करता आणि नवी मतं वाढवता, यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी दिसता येतात. असं की महाराष्ट्रातलं उदाहरण आहे की भारतीय जनता पक्ष हे सत्तेकरता काहीही करू शकतं हे सिद्ध करणारे अनेक उदाहरणं आहेत. प्रत्यक्ष पुरावे दिल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोग थातूर मातूर उत्तर देतो. ते कोणाला न पटणारे उत्तर ते देतात आणि ते निवडणूक आयोगापासूनच प्रॉब्लेम तयार होतात. आणि त्यामुळं निवडणूक आयोग तर 100% दोषी आहे. त्या कोणाला तरी रिमोट कंट्रोलवर चालवलं जातं. सुप्रीम कोर्टचे जजेस असायचे ते त्यातून काढून टाकणार, तिथून सुरू झालेलं. यांच्या हेतूबद्दल शंका नाहीये. दुर्दैवानं संपूर्ण लोकशाही धोक्यात आणण्याचं काम यांचं चाललेलं आहे. आणि हे काहीही करू शकतात. 10,000 रुपये भगिनींना देणं, बहिणींना देणं, महिलांना देणं, इथपासून म्हणजे सरकारी पैशाचाच वापर आहे. इथपासून तर कोणतीही गोष्ट त्यांना कोणताही विधी निषेध नाहीये, कोणत्याही नैतिकतेचा बंधन त्यांच्यावर नाहीये. अशा पद्धतीने ते वागतायत, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे असं आपण कोणी समजायचं कारण नाही की ही राहुल गांधींची जबाबदारी आहे आरोप करण्याची. आहे विरोधी पक्षनेता ते का निदर्शनं आणून देतात. माझं मत असं आहे की कोणत्या पक्षाचे खरे जे लोकशाही पाहिजे असणारे, जे राज्यघटनेला मानतात आणि लोकशाही त्यांना भारतात पाहिजे, त्यांनी विरोध केला पाहिजे. त्याला कोणतंच असं हे नाही काँग्रेस किंवा कोणता पक्ष असं नाही, कुणीही असो, त्यांनी ज्या पद्धतीनं देश चालवला जातो, ज्या पद्धतीनं निवडणुका होत आहेत त्याला विरोध केला पाहिजे.
आता तुम्ही इतकी वर्ष राजकारणामध्ये आहात, इतक्या निवडणुका तुम्ही जवळून बघितलेल्या आहेत, तुम्ही स्वतः फेस केलेल्या आहेत. तुम्हाला असं कधी आता तुम्हाला असं वाटतं का की या सगळ्या आत्ताच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक असेल किंवा आता बिहारची विधानसभा निवडणूक, पैसा फेक वोटले, म्हणजे आता योजना येतील, लाडकी बहीण योजना आली, ती सक्सेसफुल करून मतं मिळाली, असा सुद्धा प्रचार होतोय. आणि जसं तुम्ही आता म्हणालात की बिहारमध्ये 10,000 म्हणजे महिलांनी ही निवडणूक फिरवली, असा सुद्धा प्रचार केला जातोय. तुम्हाला असं वाटतं की आता ह्याच्या पुढे देशाच्या किंवा राज्याच्या राजकारणामध्ये हा वोट चोरीपेक्षा पैसा फेक मत घे हा प्रकार घडणार आहे, हे तुम्हाला वाटतं की हे दुर्दैव आहे पुढे? दुर्दैवच आहे. याचा अर्थ निकोप लोकशाही नाही आहे, निरोगी लोकशाही नाही आहे. याच्यामध्ये सरकारी पैशांना लालूच देण्याचा तर भाग आहेच आहे, हे नाकारता येणार नाही. या व्यतिरिक्त सुद्धा पैशाचा प्रचंड वापर, काही धनदांडग्यांना आणखी धनदांडगं केलं जातंय, त्यांच्याकडून प्रचंड निधी आणि त्याचा वापर हा चाललेलाच आहे, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. या पद्धती कशी निकोप लोकशाही तयार होणार आहे? होऊच शकत नाही अशा पद्धतीने निकोप लोकशाही. म्हणजे विरोधी पक्ष म्हणून नेमकं काय, कशी भूमिका घ्यायची? लोक जर जागृत झाले नाही, लोकांनी समजून घेतलं नाही, तर ही लोकशाही टिकणार कशी? निव्वळ हा विरोधी पक्षाची जबाबदारी असं समजण्याचं कारण नाही. ही जबाबदारी जनतेची सुद्धा आहे की जे चाललं चुकीचं चाललं असेल तर ते थांबवता कसं येईल याची काळजी जनतेनं सुद्धा केली पाहिजे, असं माझं मत आहे. तुम्ही ह्या सगळ्याबद्दल बोलत असताना वोट चोरीबद्दल मुंबईत किंवा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून तुम्ही वोट चोरीबाबत निवडणूक आयुक्तांना सुद्धा भेटलात आणि सगळे महाविकास आघाडीचे नेते तुम्ही एकत्र होतात, त्याच्यामध्ये राज ठाकरे सुद्धा तुमच्या सोबत आले, तुम्ही एकत्र पत्रकार परिषद घेतलीत, आंदोलनं केलीत, तुम्ही मोर्चा काढलात, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. महाविकास आघाडी आता ही सगळी पूर्ण सांधलेली दिसत असताना आता पुढे काय? म्हणजे महापालिका निवडणुकीमध्ये ही महाविकास आघाडी तितक्याच क्षमतेने पुढे जाईल? तुम्ही राज ठाकरेंना सोबत घेणार का? राज ठाकरे सोबत आले तर तुम्हाला चालणार का? एक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रात ही परिस्थिती भाजप विरोधात करायची असेल तर त्यांना घेणं गरजेचं आहे? एक गोष्ट आहे की आजच्या काळामध्ये मला एक वाटतं की जे तत्वज्ञान भारतीय जनता पक्षाचं आहे किंवा जी कार्यपद्धती आहे ती घातक आहे, लोकशाहीला घातक आहे, देशाला घातक आहे. तिच्या विरुद्ध एकत्र आलं पाहिजे या मताचा मी आहे. पण काही अडचणी ह्या वरिष्ठ पातळीला निश्चितपणे वाटतात की ज्यावेळेस आम्ही देश म्हणून काँग्रेस पक्ष असतो त्यावेळेस त्यांना अडचणी वाटतात, हे खरं आहे. परंतु ह्या सगळ्या बाबतीत मी काही बोलण्याऐवजी आमचं जे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आहे, त्यांचे प्रवक्ते आहे, त्यांची सृष्टी आहे, त्यांनी बोलणं योग्य होणार आहे. मला असं वाटतं की एक मूठ तयार करण्याची गरज आहे सगळ्यांनी, हे देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी. पण मुंबईतले जे काँग्रेसचे नेते आहेत किंवा स्थानिक जे नेते आहेत त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला वेगळं लढलं पाहिजे, आपल्याला स्वबळावर लढलं पाहिजे. भाई जगताप असतील यांनी सुद्धा वक्तव्य केलेले आहे. बरं, एक गोष्ट पण निदर्शनास आली की जेव्हा या सगळे एकत्र आले, महाविकास आघाडीची सगळे नेते आणि राज ठाकरे सुद्धा होते, मोर्चासह सुद्धा CSTला झाला, तिथे आम्हाला सगळ्यांना हे चित्र दिसलं की बाळासाहेब थोरात काँग्रेसतर्फे आलेले होते, काही अजून नेते आलेले होते, मात्र मुंबईतल्या स्थानिक असतील, वर्षा गायकवाड ज्या मुंबईच्या काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत, स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ही माणसं तिथे दिसली नाहीत. तेव्हा थोडंसं लोकांना बघताना हे जाणवलं की काँग्रेसमध्ये हे दोन मतप्रवाह आहेत का, की महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर हीच लोक जात आहेत, मात्र प्रदेशात दोन महत्त्वाचे नेते म्हणजे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हे मात्र तिथे दिसले नाहीत. हा काय वेगळा प्रकार? नाही, असं काही वेगळं त्यामध्ये बिलकुल नाही, दोन मतप्रवाह नाही. एकच आहे का आम्ही जे काय आमचे ज्येष्ठ वरून सांगतात दिल्लीवरून, त्या पद्धतीनं आमचं जबाबदारी असते. एक जबाबदारी एकावर असते, दुसरी जबाबदारी दुसरी असते. हे जे होते सगळी मुवमेंट चालली होती निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये, यामध्ये माझ्यावर जबाबदारी टाकली होती की उपस्थित तुम्ही राहिलं पाहिजे. अध्यक्ष निर्णय करणारे निर्णय ठिकाणी असतील, पण माझी जबाबदारी होती मी हजर राहिलं पाहिजे. म्हणून यात बिलकुल वेगळे मतप्रवाह असे कोणतीही गोष्ट नाही, माझी जबाबदारी होती. आणि साधारणतः असं की एक ज्येष्ठ या नात्यानं म्हणजे काही असलं तरी ज्यावेळेस पवार साहेब आहेत, त्यावेळेस उद्धवजी आहेत, राज ठाकरे सारखे लोक आहेत इतर आहे, त्यावेळेस एक कोणीतरी असला पाहिजे ज्येष्ठ या नात्यानं माझ्यावर जबाबदारी होती. अध्यक्ष आहेतच आमचे, तर एक ज्येष्ठ म्हणून माझ्यावर टाकली असावी असं मला वाटतं.
माध्यमांमध्ये गेल्या 2 दिवसापासून चर्चा आहे की पवार साहेबांनी काँग्रेसच्या हायकमांडला किंवा काँग्रेसच्या इकडच्या महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेत्यांना फोन करून हे विचारणा केलेली आहे की तुम्ही आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून युती करणार आहात का? का तुम्हाला राज ठाकरे सोडून ही युती करायची आहे? ह्या सगळ्याचं ज्येष्ठ सगळे असतील, वरिष्ठ असतील, ते निर्णय घेतीलच, तुम्ही सांगालच त्या बाबतीत. पण ॲज अ ज्येष्ठ नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं की हे सगळेजण एकत्र आले तर ह्या जी शक्ती तुम्ही म्हणताय की जी वोट चोरीने करते, जी पैसे देऊन करते, ह्यांच्या विरोधात तर पवार साहेबांचं जे म्हणणं आहे, तुमचं म्हणणं काय या बाबतीत? नाही, शेवटी माझं म्हणणं वेगळं. ज्यावेळेस एका पक्षाचा सदस्य मी आहे, प्रमुख मी आहे, त्यावेळेस मला माझं मत वेगळं मांडण्यापेक्षाही आमच्या धोरण जे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ठरवती त्याबरोबर राहणं आणि ते माझं धोरण असणं हे बिलकुल गरजेचं असतं. एक गोष्ट आहे की तुम्ही ज्या निवडणुकींची चर्चा आता करता आहात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची, केवळ आरक्षणाचं काळजी न घेतल्यामुळं सगळ्याच निवडणुका धोक्यात आहेत. म्हणजे आज सगळी चर्चा करायची ठरली तर आता 25 तारखेला काय निकाल होतो याची चर्चा करण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही असं आहे की मला माहित नाही की नगराध्यक्षांचं जी काढलेलं आरक्षण आहे ते तरी तुम्ही आरक्षणाच्या नियमाप्रमाणे जे घटनात्मक पीठानं सांगितलं त्या पद्धतीनं काढलेत का? जिल्हा परिषदच्या अध्यक्षांचं आरक्षण त्या पद्धतीनं काढलं का? हे सगळे इतके प्रश्न तयार करून ठेवलेले आहेत यांनी. त्यामुळं आता म्हणजे आता निवडणुका प्रोसेस चालू आहे नगरपालिकेची, त्यामध्ये आम्ही काम करतो आहोत, काळजी घेतो आहोत, परंतु लगेच 25 तारखेला काय होणार याची संभ्रम आहे आमच्या मनामध्ये. अशा वेळेस आता काही बाकी फार बोलण्याऐवजी 25 तारखेला काय होणार याच्याकडे लक्ष ठेवण्याची वेळ आमच्यावर आली. विरोधक असा सुद्धा आरोप करतात की काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातला जो काँग्रेस पक्ष आहे त्याच्यातले जे महत्त्वाचे नेते आहेत, अगदी तुम्ही सुद्धा पकडून, की विरोधकांचं असं म्हणणं आहे की ते त्यांच्या भागामध्येच अडकून पडतात, ते त्यांच्या ठिकाणीच आपलं राजकारण करत असतात, एकत्र एका मंचावर येत नाहीत म्हणून ते फेल होतात. काँग्रेस हा महत्त्वाचा राष्ट्रीय पक्ष आहे, राज्यात सुद्धा आहे, देशात सुद्धा आहे. तुमचं असं मत आहे, विरोधकांचा हा आरोप तुम्हाला पटतो की राज्यातले काँग्रेसचे नेते एकत्र येत नाहीत? नाही, असं बिलकुल नाही. एक गोष्ट लक्षात घ्या का काँग्रेस असा पक्ष आहे की ज्या पक्षाजवळ सगळ्या राज्यामध्ये प्रमुख माणसं आहेत. तुम्ही जरी पाहिलं तर लक्षात येईल का सोलापूरकडं सुशीलकुमार शिंदे साहेबांसारखी माणसं आहेत, बंटी पाटलांसारखी कोल्हापूरला व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही विदर्भामध्ये प्रमुख माणसं आहेत, मराठवाड्यामध्ये प्रमुख माणसं आहेत. 6 आमच्या खासदार महिला, 6 विभागात 6 महिला खासदार आहेत. आमच्या वर्षातही जशा खासदार आहे त्यामध्ये 6 विभागात 6 खासदार आहेत. आणि असं आहे की वेळेला आम्ही एकत्र येतो, पण बाकी जास्तीची त्या भागाची काळजी घेत असेल तर त्यात आश्चर्य मानायचं कारण नाही. अशी व्यवस्था दुसऱ्या कोणत्याही पक्षाकडे नाही की अशा पद्धतीनं त्यांच्याकडे नेतृत्व आहे विभाग आणि सगळीकडे संपूर्ण राज्यामध्ये. असं कोणाकडेच नाही, ते आमच्याकडे. साहेब, काँग्रेस पक्ष सध्या महाराष्ट्र आपल्या राज्यामध्ये फार संक्रमण अवस्थेत आहे असं वाटतं का? अजून काही उभारी घेण्यासाठी काही करण्याची गरज आहे का? कारण या बॅक टू बॅक निवडणुकांचं तर राजकारण होणारच, पण ॲज अ पक्ष संघटना, पक्ष बांधणी म्हणून काँग्रेसला अजून काही करण्याची गरज आहे का? नाही, खरं आहे की गरज आहेच आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या प्रकारचे अनेक फंडे हे वापरलं जात आहे भारतीय जनता पक्षाकडून सत्ता हासिल करण्याकरता, सत्ता हिसकून घेण्याचाच कार्यक्रम चाललेला आहे. अशा वेळेस ते ज्या पद्धतीनं काही करतायत त्याला विरोध कसा करायचा हे ठरवलं पाहिजे. जनतेमध्ये जाणं, त्या बाबतीतली जागृती करणं, जनतेला बरोबर घेणं आवश्यक आहे. जर पैशाचा वापर ते मोठ्या प्रमाणावर होत असेल, सरकारी पैशाच्या वापरातून निवडणुका करीत असेल तर ते जनतेला कसं बरोबर घ्यायचं याचा विचार करावा लागणार आहे. पण आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की काँग्रेस अडचणीत याचं जे कारण आहे त्याला कारण आहे की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. राज्यघटनेचं तत्वज्ञान हे आमचं तत्वज्ञान आहे. यांनी मात्र धर्माचं जातीच्या नावाखाली हैदोस घालण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतो आहे. त्याच्यातून पोलरायझेशन केलं जातंय, समाजात फूट केली जाते, त्याची मताची पोळी भाजली जाते, धनदानग्यांकरता वापरलं जातं, हे त्यांचं नीती आहे. ह्या वेळेस हे जे तत्वज्ञान विचार, जो देशाच्या हिताचा शाश्वत विचार जो आपला आहे, जो काँग्रेसचा आहे, तो ताकदीनं पुढे नेण्याकरता आम्हाला काम केलं पाहिजे. सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे की कशात देशाचं हित आहे. भारतीय जनता पक्ष हा सत्तेकरता काही करतो आणि त्याच्यातून देशाचं नुकसान होतंय हे दाखवून देण्याची जबाबदारी आमची आहे. आणि याच्याकरता खरं आहे की खूप काम आम्हाला करावं लागणार आहे.
आम्ही काँग्रेस अडचणीत नाही, काँग्रेसचं तत्वज्ञान जे शाश्वत आहे देशाकरता ते अडचणीत आहे आज. ते जपण्याची जबाबदारी आमचीच आहे असं समजायचं कारण नाही, काँग्रेसची जनतेची सुद्धा जबाबदारी आहे की ते तत्वज्ञान जपलं पाहिजे. स्थानिक निवडणुका आता जवळपास तोंडावरती आहेत. तुमचं नगर जिल्ह्यावरती एक प्रकारे थोरातांचं वर्चस्व असतं, तुमचं याकडे बारीक लक्ष सुद्धा असतं. पण तुमच्या हक्काच्या संगमनेरमध्ये काँग्रेसचा उमेदवारच नाही. विरोधक आरोप करतात की आता थोरात साहेबांना काय झालं, काँग्रेसचा उमेदवार नाही, पंजाच गायब आहे, चिन्हच गायब आहे, काँग्रेस अस्तित्वातच नाही इथे संगमनेरमध्ये, आणि तुम्ही संगमनेरमध्ये काँग्रेसचा उमेदवार उभं करत नाही. घराणेशाहीचा सुद्धा तुमच्यावरती प्रचंड आरोप विरोधकांकडनं केला जातोय. संगमनेरमध्ये अशी काय परिस्थिती निर्माण झाली साहेब की संगमनेर सेवा समितीतर्फे तुम्हाला उमेदवार द्यावा लागला, काँग्रेसचा इथे उमेदवार का नाही? नाही, एक लक्षात घ्या की घराणेशाहीच्या आरोपात कुणी कोणावर करावा अशी परिस्थिती आता तर राहिलेली नाही. सगळ्या पक्षांमध्ये सगळ्यांची घराणेशाही जोरदार पद्धतीनं चालू आहे. त्यामुळे घराणेशाहीचा आरोप काय कोणी कोणावर करू नये ही वस्तुस्थिती आहे. आम्ही संगमनेरमध्ये शहरामध्ये असा विचार केला आहे की आज आज 1 वर्ष झालं विधानसभेला येऊन, आजचाच दिवस आहे, आज 21 तारीख आहे. 1 वर्षामध्ये संगमनेरमध्ये ज्या पद्धतीनं अनेक गोष्टी वाढलेल्या आहेत, म्हणजे अंमली पदार्थाचा प्रचंड वावर झालेला आहे, गुंडगिरी प्रचंड वाढलेला आहे, रस्त्यावर गुंडगिरी चाललेली आहे, अशी प्रकारची अवस्था दुर्दैवानं संगमनेरमध्ये झालेली आहे. 1 वर्षामध्ये जे संगमनेर शांत होतं, बंधुभावाचं वातावरण होतं, ते पूर्णपणे बिघडून गेलेलं दिसतं आहे. अशा वेळेस आमची एक जबाबदारी आता आहे की सगळ्यांना बरोबर घेणं. ज्याला वाटतं संगमनेर आपलं चांगलं असलं पाहिजे, संगमनेरचा बंधुभाव टिकला पाहिजे, संगमनेर जे सुंदर शहर म्हणून पुढे आलेलं आहे त्याचं कायम ते सौंदर्य टिकलं पाहिजे, अर्थव्यवस्था टिकली पाहिजे, ज्यांना वाटतं ते सगळे बरोबर घ्यायची वेळ आमच्यावर आलेली आहे. आणि त्यामुळं पक्ष हा भाग आहेच. आता माझ्या अंतःकरणातच काँग्रेस आहे, ती थोडीच कोणी काढू शकतं. परंतु ज्यावेळेस सगळ्यांना बरोबर घ्यायचं आणि आपलं शहर जपण्याची वेळ आमच्यावर आली, त्यावेळेस आम्ही ठीक आहे, शहर जपण्याची वेळ आली, आम्ही एक पाऊल मागं घेऊन सगळ्यांना बरोबर घेतलेलं आहे. जे ज्याला वाटतं शहर चांगलं राहिलं पाहिजे, शांतता राहिली पाहिजे, बंधुभाव राहिला पाहिजे, विकास टिकला पाहिजे, स्वच्छता राहिली पाहिजे, पाणी चांगलं मिळालं पाहिजे, रस्ते चांगले पाहिजे, हे ज्याला वाटतं त्याला आम्ही बरोबर घेण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करतो आहे. आणि शहर भक्कमपणे पाठीशी त्यामध्ये त्या विचाराच्या बरोबर येत आहे. याच्यात राजकारणापेक्षा आम्ही जनतेचा विचार करतोय. पण साहेब, चुकीचा मेसेज हा नागरिकांमध्ये जाणार नाही का? कारण इतकी वर्ष काँग्रेसची सत्ता बघितलेली असताना, काँग्रेसची माणसं बघितलेली असताना, काँग्रेसने विकास केलेला असताना, या सगळ्या ठिकाणी तुमच्या मार्फत सुद्धा विकास झालेला असताना काँग्रेसचाच उमेदवार नाही आणि काँग्रेसचं पक्षचिन्हच नाही, हा एक मेसेज नागरिकांमध्ये चुकीचा जाईल असं वाटलं नाही? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की 91-92ची गोष्ट आहे, ज्यावेळेस पहिली नगरपालिकेची निवडणूक माझ्या आमदारकीनंतर दुसरी निवडणूक होती, ती दुसऱ्या वेळेस मी आमदार झालो होतो. तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांना कधीही पक्षाचं चिन्ह वापरलं जात नव्हतं. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राजकारण थोडंसं बाजूला ठेवावं प्रसंगी, असंच मत होतं. प्रथम मी काँग्रेसचं चिन्ह घेऊन निवडणूक इथं लढवण्यास सुरुवात केली. 91ची गोष्ट आहे ती. प्रथम म्हणजे मी माननीय शिवाजीराव देशमुख साहेब हे अध्यक्ष, प्रांताध्यक्ष, त्यांना म्हटलं मला चिन्ह, आणि आम्ही त्या पद्धतीनं आतापर्यंत ती वाटचाल केलेली आहे. आम्हाला पक्ष म्हणून केलेली आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की शहरात शांतता हे व्यवस्थित पद्धतीने चाललं. आता ज्या हवा वेगवेगळी घुसते आहे इकडून तिकडून, आणि ते आक्रमण आमच्यावर जे होत आहेत शहरावर आणि या मतदारसंघावर, याच्यावर सुद्धा हे रोखण्याची पहिली गरज आमच्या दृष्टीने आहे. त्यामुळं कदाचित काँग्रेस म्हणून एक पाऊल आम्ही मागे गेलो असेल, पण त्याच्यामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन पहिलं शहर आणि लोकांचं हित जपण्याचं काम आम्ही याच्यामध्ये करतो. शेवटचे 2 प्रश्न विचारतो, कारण विरोधक तुमच्यावर असंही आक्रमण करतात, म्हणजे स्थानिकच नाही राज्याच्या पातळीवर विरोधक असंही आक्रमण करतात की तुमचा भाचा सत्यजित तांबे भाजपशी जवळीक साधतो, भाजप बरोबर जाण्याचा प्रयत्न करतो, आणि अशा वेळेला बाळासाहेब जे तत्वनिष्ठ आहेत, पक्षाशी तत्वाने बांधले गेलेले आहेत, प्रामाणिक आहेत, ते मात्र अशा वेळेला सत्यजित तांबेंना सपोर्ट करतात किंवा त्यांची जी धर्मपत्नी आहे ती नगराध्यक्षपदाची उमेदवार आहेत. अशा वेळेला बाळासाहेब तत्व न पाळता सत्यजित तांबेंच्या आघाडीला सपोर्ट करतात. विरोधक म्हणतात की हे कसं काय दुतोंडी गोष्टी करतायत. एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो मी की पदवीधर मतदारसंघ जो आहे तो डॉक्टर तांबे म्हणजे सत्यजितचे वडीलच तिथे 4 वेळेस निवडणुका त्यांनी लढवल्या, आणि त्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं होतं की सर्व पक्षाचे सर्व
पहिली निवडणूक त्यांची अपक्ष होती, परंतु नंतर मात्र काँग्रेसची होती. तर सर्व पक्षाचे लोक त्यांना मतदान करत असायचे आणि असं आहे की ते पदवीधरचं हित पाहायचं असं त्यामध्ये असायचं. त्यामुळं त्यांच्या पाठीशी सगळ्या पक्षाचे लोक आणि सगळे राहत असायचे. ती भूमिका घेऊन तो अपक्ष आमदार झालेला आहे आणि तो काळजी घेतोय की जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न त्याचा आहे. पदवीधर मतदारसंघ असेल, 5 जिल्ह्यांचा सांभाळण्याचा प्रयत्न तो करतो आहे. याच्यामध्ये असं आहे की थोडंसं राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रयत्न हा त्याचा आहे. मला वाटतं की याच्यामध्ये काहीच गैर नाही की ज्यावेळेस आपल्या जनतेचं हित, आपल्या मतदारसंघाचं हित ज्याच्यात आहे आणि ज्याच्यामुळं जातीवादी, धर्मवादी अशा शक्ती दूर ठेवल्या जातील, पुढचा धोके जे आहेत या शहराला दंगलींचे ते जर त्यापासून वाचणार असेल, अंमली पदार्थांचा जो मारा झालेला आहे इथं मोठ्या प्रमाणात, त्यापासून जर शहर वाचणार असेल तर जे जे गरजेचं आहे ते केलं पाहिजे. म्हणून आम्ही त्या बाबतीत त्या प्रकारचं पॅनल केलेलं आहे. राज्यात आता असं चित्र दिसतंय कारण की आज विड्रॉल होणार आहेत, काही लोक मागे पण घेतील, काही लोक राहतील सुद्धा. पण राज्याच्या काही भागांमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी मागे घेताना दिसत आहेत. भाजपच्या अनेक ठिकाणी उमेदवार हे बिनविरोध निवडून येत आहेत. आत्ता कालचीच घटना आहे की देवेंद्र फडणवीस यांचे सख्खे मामे भाऊ हे बिनविरोध आले, तिथले स्थानिक काँग्रेसचे उमेदवारांनी मागे घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये काही काँग्रेस नेत्यांनी, तिकडच्या स्थानिक नेत्यांनी सुद्धा दडपशाही आणि या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. तुम्हाला असं वाटतं की हे जे सरकार आहे किंवा ते कोण भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असतील, तुम्हाला असं वाटतं की हे दडपशाहीचं राजकारण करतायत, उमेदवारांना मागे घ्यायला लावतायत, असं तुम्हाला खरं वाटतं? दिसतंय तुम्हाला हे? इथं वस्तुस्थिती आहे, सत्तेचा गैरवापर चाललेला आहे, दहशत निर्माण करण्याचं काम चाललं आहे. याची अनेक उदाहरणं तुम्हाला या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसतील. लोकांना जेलमध्ये घालण्याचा कार्यक्रम चाललेला आहे, उमेदवारांना जेलमध्ये घालण्याचा कार्यक्रम चाललेला आहे, त्यांच्या घरांवर खोटेनाटे उद्देश घेऊन छापे टाकण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. हे तुम्हाला दिसेल ना. आणि माझं मत असं आहे की लोकशाही केवळ काँग्रेस पक्षाची गरज आहे असं समजण्याचं कारण नाही. मी आपल्या सगळ्या मीडियाच्या प्रतिनिधींना म्हणेल की तुम्हाला सुद्धा लोकशाहीची गरज आहे. तुम्ही सुद्धा जर चुकीचं घडत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे, या मताचा मी आहे. आणि त्यामुळे तुम्हाला अनेक उदाहरणं मला काही समजलेत, काही अजून समजतायत, काही समजून घ्यावं लागतील का झालं असं, परंतु हे घडतंय हे मात्र वस्तुस्थिती आहे. तर हे होते राज्यातले काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, यांचं म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा सरकारकडनं किंवा सरकारी पक्षांकडनं धाड दडपशाही होऊ शकते का, होत आहे, किंवा त्यांची तत्व मात्र काँग्रेसने त्यांनी तशी ठेवलेली आहेत. संगमनेरचा विषय काढला, संगमनेरमध्ये सुद्धा त्यांनी संगमनेरकरांच्या विकासासाठी म्हणून घेतलेला हा निर्णय आहे. ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाहीये, ह्याच्यामध्ये कुठलीही घराणेशाही नाहीये असं ते म्हणतात. आणि आगामी निवडणुकांमध्ये वोट चोरी होऊ नये म्हणून सुद्धा सर्व महाविकास आघाडीचे नेते आणि राज ठाकरे सुद्धा एकत्र यावेत, ही त्यांची जरी इच्छा असली तरी वरिष्ठ नेत्यांचं जे काही म्हणणं असेल त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल. पण भविष्यात ही आघाडी कायम राहील का हे आपल्याला पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होईल. सध्या तरी मी इथंच थांबतो. कॅमेरामन सिद्धेशसह मी अजय परचुरे, मुंबई तक, संगमनेर.